पोरी तयार राहा. सिस 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 काल जे काय घडलं त्याचा विचार करतेस का? त्या बाईचं वाक्य अजूनही कानात घुमतंय माझ्या. तुझं ध्येय वेगळं आहे असं का म्हणाली असेल ती? नक्की काय अर्थ असेल त्या वाक्याचा काहीच कळत नाहीये रे. असं काय घडणार आहे माझ्या हातून? मला कधी आणि कसं कळणार आहे हे सगळं? हे बघ, ते सगळं मला माहिती आहे. हा, तुझ्या आयुष्याचं ध्येय अतिशय साधं आणि सरळ असणार आहे. म्हणजे कसं, शिक्षण पूर्ण करायचं, जॉब करायचा, भरभक्कम रक्कम कमवायची आणि मग मग काय? माझी ड्रीम बाईक घ्यायची, त्याच्यानंतर एखादा आयपॅड घ्यायचा, मग कार घ्यायची, एखादा मोठा बंगला घ्यायचा, म्हणजे कसं वर्ल्ड टूर घडवून आण. वाव, वाव, मस्त. म्हणजे मीच सगळं करायचं तुझ्यासाठी. तू माझ्यासाठी काय करणार आहेस? ते तुला वेळ आली की कळेल. बघूयात. हे बघ सिस, आपलं ध्येय काय असणार आहे? आई बाबांसाठीचा आनंद, त्यांच्यासाठी काहीतरी करणं, आपण दोघांनी मिळून, राईट? सो आता आपण एका छोट्या ध्येयावरती फोकस करूया, ते म्हणजे जॉगिंग. हा, चला कम ऑन. अरे ती जॉगिंगला गेली. पण जॉगिंगला गेली? हो. काय अनिता, काल इतकं सगळं रामायण घडलं, तू तिला पाठवलंच कसं? अविनाश, जरा डोकं शांत ठेव आणि काय सांगते ते ऐक. तू बघितलंस ना जे काही घडतंय ना, त्याबद्दल आर्याच्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत. आणि स्वभाव माहिती आहे ना आर्याचा, जोपर्यंत तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये तोपर्यंत ती काही ऐकणार नाहीये. आणि मला सांग, आपल्याकडे तिच्या प्रश्नांची उत्तरं आहेत? नाही आहेत. पण या सगळ्यापासून तिला दूर ठेवण्यासाठीच तर धडपडतोय ना मी. म्हणूनच म्हणते ना मी, कालचं स्वप्न एक स्वप्नच होतं ना, हे तुला आपल्याला पटवून द्यायला पाहिजे. अविनाश, त्याच्याकरता आपल्याला तिच्याशी खूप नॉर्मल वागायला पाहिजे. कळतंय का? आणि तशी ती एकटी नाहीये. अरे संकेत आहे ना तिच्या सोबत. ते बरोबर आहे, पण तरी भीती वाटते ग. काय करू? मी फोन करतो, फोन लावतो सरळ. अविनाश नको. नाही असू दे ना. अविनाशला फोन नको करू. काय फरक पडतो माझ्या पोरीला फोन केला? उगाच काय नको करूस. ऐकणार नाहीस तू खरंच. हॅलो बाबा. हा, हॅलो पिल्लू, बरी आहेस ना? हो बाबा, मी ठीक आहे. नाही म्हणजे काल रात्रीचं सगळं डोक्यात काही नाही ना? नाही बाबा, ओके मी आता. हॅलो पिल्लू, तू जॉगिंग करत नाहीयेस का? नाही म्हणजे आपण नॉर्मली जॉगिंग करताना धाप लागते ना, मला कसला आवाजच येत नाहीये. एकदम सगळं शांत शांत. कुठेतरी बसलीस का तू? बाबा, तुम्हाला कसं काय आलं? हसली. हा, अशी छान मस्त हसत राहा. नाही, अजिबात टेन्शन घेऊ नको. आता रोजच्या सारखं मस्त जॉगिंग कर, शांतपैकी धाव आणि मग लवकर घरी परत ये. ओके बाबा, डोंट वरी. बाय. लवकर ये ना. येतेस ना तू? वाट बघते. तिथे बाई तिथे कोणी नाहीये.
होती ती आता मी ऐक, ऐक, पाहिलं ऐक, 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 ऐक. शांत हो. चल आपण स्ट्रेचिंग करूया. हा ये, मी जरा आलो. ये तू लवकर ये. हळू 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 हळू. बाबा बाबा स्वप्न हे स्वप्न असतं. मानलं की स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी धरून बसायच्या नसतात. पण आज भर दिवसात जे घडलं त्याचं काय करायचं? आई अगं ती बाई अशी माझ्या शेजारी येऊन बसली ग आणि मला स्वप्नात जे म्हणाली ना तशीच म्हणाली, लवकर ये लवकर ये. बाबा ती बाई तरी खरी असेल ना? हो हे बघ, काय काय होते माहितीये का, तू ना सतत स्वप्नाचा विचार करत बसतेस ना, तर त्याच्यामुळे तुला असे भास होत असतील. तुला जर ती बाई तिथे दिसली तर मग संकेतला पण दिसायला पाहिजे होती ना. येस येस, तू उगाच अडकून पडलीस. हा तुझा आज कॉलेजमध्ये ऍक्ट आहे की नाही? हा विसरलीस का काय? आवर ना पटकन, वेळ नाही आपल्याकडे. चल. हो यार बाबा, आज माझा ऍक्ट आहे कॉलेजमध्ये. चल चल पटकन निघायला हवं आपल्याला. बघितलंस ना, तू ना उगाच काहीतरी विचार करत असतेस. जा, तुम्ही तर दोघं पटकन तयार व्हा, मी तुम्हाला खायला आणते. आई आम्हाला लवकर निघावं लागेल. बाबा आलेच मी. बरं मलाही सांग ना, काय सादर काय करणार आहेस? बाबा लाख्यासूर मर्दानाचा ऍक्ट करते मी. काळूबाई बनणार आहे. खूप गेटअप आहेत मला. आई निघतो आम्ही. चल. काळूबाई. अविनाश, का आलीस तू माझ्या आयुष्यात? कशासाठी? मोठ्या निगरानं तुझ्यापासून लांब आलो होतो मी. आपल्या कुटुंबाबरोबर सुखानं जगत होतो ग. मग का? हे बघ, माझा तुझ्यावरती राग नाही, माझी कुठली तक्रारही नाही, पण माझ्या आयुष्यामध्ये तुला स्थान नाही. मग का माझ्या मुलीला तुझ्याकडे खेचून घेतेस परत परत? एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये मी तुला येऊ देणार नाही. अरे माय हाय तिची, अरे माय हाय तिची. लेकराच्या आयुष्यात माया असणारच. तू आईला सांगतोस लेकराच्या आयुष्यात येऊ नकोस म्हणून? अरे तिच्या मोर कोण रा आपण? रिक्षात तरी बसायचं. बस, 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 लवकर. मस्त परफॉर्म कर. हो हो हो. ऑल द बेस्ट, ऑल द Bye. बेस्ट. काळूबाईच्या नावानं सांग भलं. काळूबाई भेटणार आहे पोरीला प्रत्येक पावला गणीस. काळूबाईची रचना हाय, तू काय बी कर, आईची रचना नाही बदलणार. तिची रचना मी बदलेन. या दुष्ट चक्रामध्ये माझ्या मुलीला कधी अडकू देणार नाही मी, कधीच नाही.
अरे यार ट्रॅफिक ना. सिस 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 हे बघ ना, याने काय पाठवलंय. याचा मेसेज आलाय आपल्याला. काय अरे अगं किती उशीर. अगं सॉरी, पण सगळ्यात इम्पॉर्टंट ती कॉस्ट्युमवाली आली का, मी तिचा फोन ट्राय करते पण तिचा फोनच नाही लागत आहे. काय झालं तिचं? मला पण माहिती नाही, चल वर जाऊन बघूया. बरं चल लवकर लवकर. माधवराजे पाटील, ओळखतेस तू यांना? नाही अगं ट्रस्टी. बोलतो नंतर. अरे गर्ल्स, काय चाललंय तुमचं? इथे गप्पा मारत बसू नका प्लीज, वेळ नाही आपल्याकडे. आवरा पटकन प्लीज प्लीज, हरी हो, तू लवकर ये पण सांग. मी जाऊन येतो. हो बाय. चल 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 लवकर. प्राची, सगळी तयारी झाली आहे ना ग? हो अगदी व्यवस्थित झाली. बरं ऐका ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी कॉस्ट्युम वालीला फोन करते आणि लगेच आले. चालेल. ओके. हॅलो. सॉरी सॉरी सॉरी. आर्या, सिस काय बघतीस? संकेत, अरे इथे मेघना तुझी वाट बघते तिथे, तू तिलाच फोन लावतेस. आणि चल लवकर रेडी व्हायचं आपल्याला. चल कमॉन 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 कमॉन. फार वेळ काढलास तिकडे. अरे मी काय हो, मग ती केलं? थांबलीये मेघना तुझी वाट बघत. बरं ए, ते ठेवून द्या. बरं ऐक, खरंच मला असं वाटतं खूप उशीर झालाय. तू थांबू नको प्लीज, आपल्याला आधीच वेळ नाही यायचं. संकेत, सेलिब्रिटी आहेत आजच्या प्रोग्रामचे. एक काम करूया, यांच्याबरोबर सेल्फी मिळेल का नाही मला माहिती नाही. अरे आत्ताच एक फोटो काढून घेऊ यांच्याबरोबर. Cheers. Smile. मस्त आलाय. फॅमिली ग्रुपवर टाकून देतो मी, म्हणजे कसं सगळे बघून टाकतील आणि मग. ए थांब ना सिस, थांब 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 थांब. अविनाश, हा बोल. अविनाश, काय ग? अविनाश, अविनाशचा फोटो बघ, काय? संकेतच्या कॉलेज मधला आहे. बघ ना फोटो आधी. नमस्कार. नमस्कार. हा मग निघालात का? आम्ही आत्ताच पोहोचलो की कॉलेजात. हा फंक्शन सुरू होईल थोड्या वेळात. हा तुम्ही एक काम करा, इकडेच या. कार्यक्रम संपल्यानंतर आपण एकत्रच निघू. आणि वर कार्यक्रमाला या. काय बरं बरं, तुम्ही आमचं ऐकणार नाही. ठीक आहे,
फोन ठेवा आणि लवकर निघा, वाट बघतोय. हे आमचे युवराज इकडंच येत आहेत कॉलेजात. म्हटलं या की वरती कार्यक्रमाला, नाही म्हणाले. आता काय बोलायचं, हे आजकालची तरुण पिढी. नमस्कार. चालायचंच नाही का सर इकडे? हा. हा हाच तो माणूस आहे ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं, माझ्या भूतकाळाची राख रांगोळी झाली. अविनाश, आणि हा माणूस आता पुन्हा आपल्या आर्याच्या आयुष्यात. तुला आठवते तो गोंधळी आपल्याला म्हणाला होता की 21व्या वाढदिवसानंतर तुमचा सगळा भूतकाळ आर्याच्या समोरून उभा राहील. म्हणजे आर्याला होणारे भास, तिला तो काळूबाईचा ऐकू येणारा आवाज, तिला जी सतत स्वप्न पडतात ती सगळी स्वप्न, हे सगळे हे केवळ योगायोग नाही आहे, ते हे वास्तवात काहीतरी असं घडणार आहे. माझ्या आर्याला काही होतं का म्हणे? मी हा माणूस आहे ना, त्या माणसाला माझ्या आर्याच्या आयुष्यात येऊ देणार नाही. मी कोणालाही तिच्या आयुष्यात येऊ देणार नाही. मी काळूबाईला आर्यापासून लांब ठेवीन. मम्मा, मी आर्याला काही होतं का? शांत हो अविनाश. अविनाश, आपल्या आर्याला माझ्या काही आर्याला नाही काही होतं का म्हणे? मी काळूबाईला लांब ठेवीन तिच्या होणार. आयुष्यात. आपल्या आर्याला काही नाही होणार. कसली गोड दिसतेस ग आर्या. थँक्यू. आज काही खरं नाही कॉलेज मधल्या मुलांचं. नित्या, बर, सगळ्या मुलांचं राहू दे, पण काय? एक जण मात्र येणारच. कोण ग? हे बघ, काळूबाई म्हणजे पार्वतीचं रूप ना. हो. मग लिहून घे माझ्याकडून. आज या पार्वतीला पाहायला तिचा महादेव जिथे कुठे असेल तिथून नक्की ये. हे सगळंच अर्धवट आलंय. तुम्ही काय करताय दोघी जणी? तुम्हाला काय फॉलोअप दिला होता का? तुला मेसेज केला होता मी, बघितलं नाहीस का तू? एवढं गडबडीत फोन बघणार आहे का? अगं, तू कॉस्ट्युम घालून बसलीस पण तुझी प्रॉपर्टीज आली नाही अजून. तुझा मुकुट त्रिशूळ आल्याशिवाय तुझा ऍक्ट कसा सुरू होईल? आणि हे सगळं मॅनेज मी करतोय. मी जर बघितलं नाही ना तर माझ्या माथ्यावर फुटेल खापर. पण याची जबाबदारी तर गोळे सरांनी घेतली होती ना. राईट. थांब, मी करतो काहीतरी. थांब, मी करतो मॅनेज. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या कॉलेजचे मुख्य ट्रस्टी आणि साताऱ्याचे प्रसिद्ध उद्योजक माधवराजे पाटील सभागृहात पोहोचले आहेत. लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होईल.